नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-डी सर्व्हिस मंत्रा कसं डाउनलोड करता हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, नवीन मेथड आली आहे मंत्रा डाउनलोड करायची. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मित्रांनो, आपण Googleवरती जाऊ. Googleवरती आल्यानंतर आपल्याला आर-डी सर्व्हिस असं टायपिंग करायचं. आर-डी सर्व्हिस मंत्रा असं टायपिंग केल्यानंतर एंटर प्रेस करायचं. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट दिसेल. ही वेबसाईट बघा, फर्स्ट वेबसाईट मंत्रा डाउनलोड. आपण इथे टॅप केल्यानंतर आपल्याला असा पोर्टल दिसेल. मित्रांनो, हे बघा, तुम्हाला नवीन डेस्कटॉप आलंय. आधी सुरुवातीमध्ये आपण कसं डाउनलोड करत होतो ती मेथड वेगळी होती. आता 2024 मध्ये मेथड वेगळी आली. तर मित्रांनो, आपल्याला मंत्रा डाउनलोड करायचं. बघा, MFS 100 आणि MIS 100 V2, थर्ड MFS 110 ब्रॅकेट L1 ब्रॅकेट कम्प्लीट. बघा, 3 मेथड दिले. आता 3 डिव्हाइस दिले. त्याच्यात कोणतं डिव्हाइस असेल, तुमचं ओल्ड डिव्हाइस असेल तर इथे टॅप करायचं. न्यू व्हर्जन असेल तर इथे टॅप करायचं मित्रांनो. तर आपण चला, माझ्याकडे ओल्ड डिव्हाइस आहे तर मी इथे टॅप करतो. आता असं पोर्टल दिसेल बघा. तुम्हाला डॉक्युमेंट ड्राईव्ह, आर-डी सर्व्हिस, आर-डी SDK असं दिसेल. तुला आता बघा, हे फोल्डर दिसते तुम्हाला. 3 फोल्डर दिसते. PDF मध्ये कन्वर्ट केले 3 फोल्डर. आता आपल्याला आर-डी सर्व्हिस सुरुवातीमध्ये काय लागेल आपल्याला डाउनलोड करायला? ड्रायव्हर वरती टॅप करू. इथे टॅप केल्यानंतर इथे डाउनलोड वरती जायचं मित्रांनो. इथे डाउनलोड वरती गेल्यानंतर हे तुम्हाला दिसते ड्रायव्हर. इथे डाउनलोड वरती क्लिक करायचं. इथे डाउनलोड वरती गेल्यानंतर तुम्ही रोबोट टिक करायचंय. आय एम नॉट रोबोट असं दिलंय. तिथे असं मार्किंग द्यायचंय. मार्किंग दिल्यानंतर सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्याने काय होतं, ते डाउनलोड होणार आहे. तर मित्रांनो बघा, आता डाउनलोड मध्ये जायचं आहे. फोल्डर बघायचंय कुठे डाउनलोड झालं ते. इथे डाउनलोड झालं असेल. सेकंड आर-डी सर्व्हिस वरती जायचंय. सेम मेथड आहे. बघा, तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं असेल तर अँड्रॉइड आर-डी सर्व्हिस डाउनलोड करायचंय. PC मध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्ही हे व्हर्जन डाउनलोड करायचं आहे. इथे डाउनलोड केल्यानंतर सेम प्रोसेस असेल. आय एम नॉट रोबोट हे टिक करायचं, सबमिट करायचं आणि डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये जायचं आहे. फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे बघा, दोघे डाउनलोड झाले. मंत्रा आर-डी सर्व्हिस आणि MS 100 ड्रायव्हर्स. आता सुरुवातीमध्ये इन्स्टॉल कसं करणार आहे तुम्ही? राईट क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर रन एज ॲडमिनिस्ट्रेशन असं ऑप्शन येणार आहे. या ऑप्शनवरती टॅप केल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेप ड्रायव्हर इन्स्टॉल करायचंय. ड्रायव्हर इन्स्टॉल, राईट क्लिक करायचंय, रन वरती यायचं. रन वरती आल्यानंतर तुम्हाला हे पण सेम प्रोसेस करायची आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक थंब प्रेस करायला लावतील. त्याच्यात प्रेस करायचं तुमचं थंब आणि तिथे सबमिट करून टाकायचं. प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा.